सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, बाल चित्रकला स्पर्धा 2026 आयोजन करायचे आहेत आणि या स्पर्धा आयोजन करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांचे जे आवेदनपत्र भरायचे आहेत ते शाळेंना ऑनलाईन भरायचे आहेत. तर हे आवेदनपत्र कोणत्या कालावधीत भरायचे, हे आवेदनपत्र नेमके कुठे जाऊन भरायचे आणि कोणत्या गटामध्ये स्पर्धा होणार आहे याविषयी राज्याच्या पत्रामध्ये सविस्तर दिलेलं आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याशिवाय नेमके हे आवेदनपत्र शाळेने ऑनलाईन कोणत्या प्लॅटफॉर्मवरून जाऊन भरायचं याचं प्रात्यक्षिक देखील आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो पाहूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघू आपण राज्याच्या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे नेमकं. तर बघा मित्रांनो, काय म्हटलंय राज्याच्या पत्रामध्ये. 7 जुलै 2026 रोजीचं राज्याचं पत्र आहे. दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या बाल चित्रकला स्पर्धा आयोजनाबाबत काय म्हटलेलं आहे. तर बघा, उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार आपणास कळवण्यात येते की संचालक महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांनी शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या सृजनशीलता वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक कलेचा वारसा जोपासण्यासाठी या स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि मित्रांनो, आपण हे सगळं पत्र वाचत बसण्यापेक्षा आपण सरळ हे बघूया. तर बघा, काय ही जी स्पर्धा आहे 4 गटामध्ये स्पर्धा आहे. 1ली ते 10वी पर्यंत स्पर्धा आहे आणि ते जे 4 गट आहे ते 4 गट कोणते. पहिला गट आहे 1ली दुसरी, दुसरा गट आहे 3री चौथी, तिसरा गट आहे 5वी ते 7वी आणि चौथा गट आहे 8वी 9वी आणि 10वीचा मिळून. मित्रांनो, यासाठी प्रति विद्यार्थी 20 रुपये एवढी फीस असून शाळेने विद्यार्थ्यांची फी भरता वेळेस समजा एका शाळेतून 20 विद्यार्थी बसले तर 20 विद्यार्थ्यांचे 400 रुपये होतात. मात्र प्रत्यक्षात 5 रुपये प्रति विद्यार्थी शाळेने स्वतःकडे ठेवून घ्यायचेत आणि राहिलेले म्हणजे 100 रुपये स्वतःकडे ठेवून घ्यायचे आणि राहिलेले 300 रुपये 20 विद्यार्थी बसवत असतील तर राहिलेले पैसे प्रत्यक्षामध्ये भरायचे. तर ते कुठं भरायचे तर बघा, त्याच्या या 2 वेबसाईट दिलेल्या आहेत, म्हणजे विद्यार्थ्याचे आवेदनपत्र पण आपल्याला इथंच भरायचे आहेत. तर बघा, www.msbac.ac.in आणि दुसरी दिलेली आहे बालचित्रकला 2026.msbac.in. ह्या दोन्हीपैकी कुठल्याही वेबसाईटवर जाऊ शकता, परंतु दुसऱ्या वेबसाईटवर जा म्हणजे तुम्ही सरळ जाल. इथं पहिल्या वेबसाईटवर गेलं तर थोडं संभ्रमात पडताल की नेमकं आता कुठं जायचं, कारण तिथं भरपूर टॅब आहे पहिल्या वेबसाईटवर, म्हणून या दुसऱ्या वेबसाईटवर जा, मी असं सांगेन तुम्हाला. आता मित्रांनो बघा, याच्यामध्ये बक्षीस आहे 1, 2, 3, 4 जे बक्षीस आहे बक्षीस देखील ठेवण्यात आलेले आहे. तर या बक्षिसाची किंमत 2000, 1000, 500, 250 अशा प्रकारची बक्षिसाची रक्कम आहे, ही याच्यासाठी आहे. त्यानंतर राज्यस्तरासाठी 10,000चं पहिलं बक्षीस आहे, तर चौथं बक्षीस 1000साठी आहे. आणि याच्यामध्ये प्रत्यक्षात काय करायचं आहे बघा, शिक्षकांनी प्रश्नपत्रिका कशा मिळतील ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. मित्रांनो बघा, ड्रॉइंग शीटचं शिक्षक त्या 5 रुपयामधून ड्रॉइंग शीट घेणार, मात्र प्रश्नपत्रिका कशा मिळतील आपल्याला, तर ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये मिळणार आहे. ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका कुठे मिळतील तर नोंदणी करताना अगोदर शाळेची नोंदणी करावी लागते. तुम्हाला एक युजर नेम पासवर्ड येईल आणि त्यावर तुम्हाला प्रत्यक्षात ऑनलाईन तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल. अशा प्रकारचं या पत्रामध्ये कळविण्यात आलेलं आहे, कारण त्यानुसारच प्रत्यक्षात आपल्याला यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. मित्रांनो, नोंदणी करण्यासाठी 1 जुलैपासून नोंदणी सुरू झाली असून 31 जुलै येणारी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे नोंदणी करायची. नंतर आपल्याला ही म्हणजे शाळेची नोंदणी नाही तर विद्यार्थ्याची पण नोंदणी करायची 31 तारीखच शेवट आहे. आणि मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये स्पर्धेचे प्रवेशपत्र संबंधित केंद्र शाळेचे मुख्याध्यापक यांच्या लॉग इनमध्ये म्हणजे संबंधित शाळा किंवा केंद्र शाळा लॉग इनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येतील 4 ऑगस्टपर्यंत. गटनिहाय प्रश्नपत्रिका संबंधित शाळेला 7 ऑगस्टपर्यंत उपलब्ध होतील आणि बालचित्रकला स्पर्धा राज्यात एकाच दिवशी म्हणजे 8 ऑगस्टला आहे. या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.